हा, नमस्कार, बोला. साहेब आता जे की सध्या आता एप्रिलचा जवळपास 22-23 तारीख आहे साहेब आज आणि आता लवकरच मला तरी वाटतं मे लागला म्हणलं की शेतकरी एकंदरीत विचार आता हवामानासंदर्भात करतात. तर यावर्षीचं थोडक्यात हवामान संदर्भात काय आहे ना साहेब अपडेट काय पाऊस वगैरे? सध्या आज 22 एप्रिल आहे. आज आणखीन 8 दिवसात सांगतो. 22 ते 30 एप्रिल पर्यंत काय होणार आहे, 45 अंशापर्यंत पारा जाणार आहे. आजच बघा बऱ्याच शहराचं तापमान 45 जाईल. हो, खूप जास्त आहे साहेब. आता विदर्भात तर खूपच आणि असेल. त्याच्यानंतर हॅलो, बोला ना साहेब, तर बोला ना. शेतकऱ्याला सांगा 2025 यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. हो हो आणि चांगला पडणार आहे. पेरणी चांगली होणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे. 15-16 ला कापसाच्या लागवडी सुरू होतील काही भागातल्या. हो हो 15 तारखेपासून साहेब पुढे 15 जून पासून. 15, 16, 17 काही भागात पाऊस येईल. त्याच्यात लागवडी होतील कापसाच्या. हो हो आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल. हो हो साहेब आता जर कधी विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुलनेत बघितलं तर औंदागे जास्त की उन्हाळ्यात बारिशचे संकेत काय आढळले नाही किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्याच नाही. भागात तर यावेळी उन्हाची तीव्रता जास्त आहे ना. आता म्हणजे अंदमान निकोबारवर म्हणजे हो खूप चांगली परिस्थिती आहे. म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आतापासूनच सुरुवात व्हायली. हो हो दरवर्षी काय होतं 21-22 मेला अंदमानवर मान्सून येतंय. तर हो परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे म्हणजे पोषक वातावरण तयार व्हायलंय म्हणजे चांगलं आहे. हो हो साहेब IMD विभागानं तसं बऱ्याच काही संस्थांनी पाऊस सांगण्याच्या हवामान संस्था आहे साहेब जसं की आता स्कायमॅट झालं जे अमेरिकन संस्था हिनं देखील असा अंदाज दर्शवला की दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर किती बघितलं तर यावर्षी चांगलाच पावसाळा खूप चांगला असणार आहे. तीव्र वेगाचा पाऊस हो. असणार आहे. तर नेमकं आपण तर हॅलो, बोला ना साहेब. आपण तर मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं ना तुम्हाला की यावर्षी खूप पाऊस पडणार. हो हो जानेवारीत हो मध्ये म्हणलं होतं ना मी तर. हो तुम्ही मागील जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वीच आपल्याला म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये साहेब तुम्हाला एकदा कॉल केला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं बरोबर आहे. हो हो तर समजा चांगला राहील का साहेब यावर्षी पाऊस दरवर्षी मुकाबला? हो, चांगलं राहील. हो. हो तेच म्हणलं कारण की शेतकऱ्यांना एक थोडी प्रतीक्षा लागलेली होती आता कारण की तुमचं शेती चांगला पाऊस राहील आणि शेतकऱ्याला म्हणा कापूस लावा. हो अंतर कमी करा. हो हो तसं 3 तर बाय एकर कापूस लावा. उतार चांगला येतोय. आमची इथं माझे मित्र सगळ्यांनी केलं. 16 क्विंटलचे उतार आले. हो ना तसं जर साहेब तुमचं अपडेट जे पण राहतं शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही जेव्हा पण अंदाज देतात ते तर मला तरी वाटतं खूपच म्हणजे शेतकऱ्यांच्या हितकारसाठी एकदम योग्य असतो तर याच्या काळात देखील अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनल हो. तर धन्यवाद साहेब खूप खूप. बरं.